नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, साकतमध्ये सोडलेले पाणी बंद केले। शेतकरी एकजुटीचा सीना कोळगाव धरणातील सोडलेले पाणी बंद करण्याच्या मागणीसाठी तब्बल 3 तास रास्ता रोको। धरणातील पाण्यात उड्या मारून केले आंदोलन। वृद्ध शेतकऱ्याला पाण्यात बुडताना वाचविले, उपचारासाठी दाखल। समजा यांनी जर आज पाणी बंद नाही केलं तर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करून आम्हाला त्या ठिकाणी उग्र आंदोलन करण्याचा आम्ही या ठिकाणी तुम्हाला तुमच्या माध्यमातून इशारा देतो। शासन जागा होय नाही, आम्ही फाशी घ्यायची, फाशीला परवानगी नाही। जनसमाधी करून आम्ही मरतो न जातो। शेतकऱ्यांनो, तुम्ही आनंदाने मागा पाणी घ्या, कुठं उठू नका। मी मरायला चाललो, मारणार मारणार मारणार। साहेब, आता काय निर्णय झालेला आहे ते थोडं सांगा। त्यांनी आता पाणी बंद करण्याचे आदेश दिले। या बातमीचे प्रायोजक आहेत सावतामाळी बॅटरी अँड ऑटो इलेक्ट्रिक परंडा। आमच्याकडे कार, मोटरसायकल, इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या होलसेल व रिटेल दरात मिळतील। तसेच सर्व प्रकारच्या वाहनांचे स्टार्टर, अल्टरनेट व सेन्सर गाड्यांचे काम करून मिळतील। पत्ता सोनारी रोड, खासापुरी चौक, परंडा। आता बातमी विस्ताराने। सीना कोळेगाव धरणातून साकत प्रकल्पामध्ये नियमबाह्य सोडलेलं पाणी बंद करण्यात यावं या मागणीसाठी परंडा तालुक्यातील भोंजा, कुंभेजा, सोनारी, डोंजा सह लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने परंडा सोनारी रोडवर 3 तास रास्ता रोको व जलसमाधी आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात सीना कोळेगाव धरण लाभ क्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। रास्ता रोको आंदोलनामुळे परंडा प्रथुड राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। प्रशासन आंदोलनाची दखल घेत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले व हरण ओढ्याच्या पाण्यात उड्या मारून आंदोलन सुरू केलं। यावेळी एका वृद्ध शेतकऱ्यानं पाण्यात उडी मारली। बुडत असलेल्या शेतकऱ्याला तातडीने पाण्याबाहेर काढून शासकीय वाहनातून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलं। या घटनेमुळे शेतकरी संतप्त झाले व बराच वेळ गोंधळ उडाला। प्रकरण चिघळत असल्याचं पाहून सीना कोळेगाव प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता तागडे यांनी कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली। वरिष्ठ अधिकारी यांना सीना कोळेगाव धरणातून साकत प्रकल्पामध्ये सोडलेलं पाणी बंद करण्याचा आदेश दिल्याने पाणी बंद करण्यात आले। या आंदोलनात डोंजा, भोंजा, कुंभेजा, सोनारी, डोंजा, आलेश्वर, कौडगाव, खानापूर, डोमगाव येथील शेतकरी रवी मोरे, हरी नलवडे, दादा घोगरे, धनाजी गटकुळ, संकेत नेटके, दीप्तेश कांबिलकर, सूर्यकांत नेटके, महेश कांबिलकर, रवी मांडवे, राम पाटील, अंगद फरतडे, अतुल जगताप, तुकाराम हजारे, शिवाजी ठवरे, गणेश मांजरे, सचिन कोकाटे, अमोल कोकाटे, राहुल मोरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। आज रास्ता रोको जे सीना कोळेगाव प्रकल्पातून जे साकत मध्यम प्रकल्पात जे पाणी सोडलेलं आहे ते पाणी कुठल्याच नियोजनात आजपर्यंत आलेलं नाही। हे पाणी हे पालकमंत्र्याला आदेश जे आहेत ते पालकमंत्र्याला जे सांगितले ते कुठलीही कायदेशीर कार्यवाही नसताना किंवा ते नियोजनात आहे किंवा नाही हे कुठल्याही पालकमंत्र्याला माहिती नाही। पालकमंत्र्याला अंधारात ठेवून हे पाणी सोडण्याचे आदेश काढलेले आहेत। पाणी बंद होत नाही तोपर्यंत हा रास्ता रोको असाच राहणार आहे। जर समजा पाणी नाहीच बंद केलं तर आम्हाला जलसमाधी घेतल्याशिवाय पर्याय नाही। या ठिकाणी सीना कोळेगाव प्रकल्पाच्या बॅकवॉटरला परिसरातील धरण क्षेत्रातील परिसरातील सर्व नागरिक या ठिकाणी शेतकऱ्याच्या एकजुटीसाठी, शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे। आताच थोड्या वेळेमध्ये आमचे सहकारी रविदादा बोलले, काही सीना कोळेगाव ऑफिसचे कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी उडवाडीची उत्तरं दिली। त्यांना हे लक्षात यायला पाहिजे होतं की हे धरण जे आहे ते अतिशय आवर्षण भागातलं धरण आहे। या धरणावरून जे पाणी सोडलं जात आहे ते अतिशय नियमबाह्य आहे। आणि त्या कार्यालयाला भेट देऊन सुद्धा तिथल्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याची दखल घेतलेली नाही आणि त्यामुळे साकतमध्ये पाणी सोडणं किंवा इतरत्र पाणी सोडणं हे इथले लोकप्रतिनिधी सुद्धा लक्ष त्या ठिकाणी देत नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आज या ठिकाणी जलसमाधी घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। जर या ठिकाणी जलसमाधी घेतली किंवा एखाद्याने आत्मदहन जर दिलं तर याला प्रशासन जबाबदार राहील। आंदोलनाच्या मार्फत तुम्ही कुठले शेतकरी, कोणत्या गावचे? भोंजा या गावचा शेतकरी आहे, कृष्णा अंगद मांजरे। माझी या प्रकल्पातून 10,000 फूट पाईपलाईन आहे। पहा, या आंदोलनाच्या माध्यमातून मला पालकमंत्र्यांना आणि जे तुमचे कृती समितीचे सदस्य आहेत त्या सदस्यांना एक नम्रतेची विनंती आहे, आमचा विचार करून तुम्ही पाणी का सोडलं नाही? दुसरी गोष्ट, आपल्या धरणामध्ये
पाणी किती क्षमतेचं आहे साखर प्रकल्पाचा आपला काही संबंध नाही अर्थार्थी, कारण ज्यावेळेस उजनीचं पाणी दुसऱ्या धरणाचं पाणी आपल्या धरणामध्ये येईल त्याच वेळेस संबंध असताना हे राजकीय हव्यासा पोटी आता तुमची मागणी काय सांगा? पाणी ताबडतोब लवकरात लवकर आजच्या आज बंद करण्यात यावा, अन्यथा या ठिकाणी जे आंदोलक आहेत त्या आंदोलकाची या ठिकाणी परिस्थिती बिघडलेली आहे आणि या परिस्थितीवर मात करण्याची शासनाने ताबडतोब लागलीच या ठिकाणी पाणी बंद करावा आणि पुढचा निर्णय घेण्यात यावा, एवढीच या ठिकाणी माझ्या मार्फत या ठिकाणी शासनाला तुमच्या मार्फत नम्रतेची विनंती आहे. कोणत्या गावचे शेतकरी आहेत? आम्ही खानापूर, रामराव शामराव साबळे, खानापूर. काय मागणी काय तुमची? आमची मागणी पाणी इतके दिवस सोडल्याचे पाणी आताची आता बंद करावं. आमच्या पाईपलाईनी केलेल्या आहेत, आम्ही सगळं कर्जबाजारी होऊन बसलेलो आहे आणि जर ही अजून पाणी चालू राहिलं तर आम्हाला त्याची भरपाई शासनाने द्यावी, नाही तर पाणी सोडणाऱ्यांनी द्यावी. किती दिवस झालं पाणी सोडलेलं आहे? पाणी सोडलेलं त्याला आता महिना होत आलं. पाणी रोज ह्या कॅनल मध्ये त्या कॅनल मध्ये पाणी सोडतात. त्या सिनाकोळगाव धरणात पाणी कमी झाले का? आता पूर्ण कमी झाले ना, बघा ना तुम्ही मीडियात सगळे आम्ही पाण्यात उतरलेली लोक पाणी मोठा 8 दिवसात बंद पडतात. एक तर आम्हाला जून पासून पाणी जावं इतकं ठेवा, तुम्हाला पाणी सोडायचं तर महिन्याला 5 दिवस सोडायचं होतं. तुम्ही महिना 2-2 महिने जर प्रशासन पाणी सोडल्यावर बघत जर नाही तर आम्ही काय आत्महत्या करायला आम्हाला परवानगी द्यावी, नाही आमची भरपाई द्यावी. तुमची पुढची भूमिका काय? पुढची भूमिका आमची, आम्ही इथनं हलणार नाही, जलसमाधी घेणार. मी मारायला तयार आहे सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं. मी आता जरी परवानगी दिली शासनाने तर आताची आता पोलवर चढून मरतो, नाही तर पाण्यात बुडी घेऊन मरतो. मला कर्जाचं सण व्हाय ना बोजा, माझी आता मारायची तयारी आताची आता. एवढे शेतकरी पब्लिक देखता सांगतो, सगळ्याची हीच स्थिती जी मी बोलतोय ही सगळ्याची स्थिती ती फक्त बोलण्याचं धाडस व्हाय नाही, मरण्याचं धाडस सगळं शेतकरी करतात. आता जर उड्या टाकल्या 5 लोकांनी टाकले तर सगळी लोक आता तळ्यात पाण्यात उडी टाकते. ती सगळ्याच्या तीच विचाराने आल्यात घरी. आम्ही सांगून आलोय आम्हाला काही सुद्धा नको. 15 वर्ष झालं पाईपलाईन केलेली, 15 वर्षातून 3 बाऱ्या ऊस घालवलाय. नाहीतर शासनाने ज्यांनी पाणी सोडलं परवानगी द्यावी एवढीच माझी शासनाला विनंती, कळकळीची विनंती. एक तुम्ही सोडा, आमचा तुम्हाला विरोध नाही. महिन्यातून 5 दिवस पाणी सोडा, प्रत्येक कॅनलला सोडा. सगळ्याच पाण्याचा हक्क आहे, आमचाच हक्क नाही. पण तुम्ही निवड जर 2-2 महिने जर पाणी सोडित असाल तर आम्हाला आत्महत्या करायला हवा, नाही तर आमची भरपाई द्या. एवढंच शासनाला सांगून कंटाळून गेलोय आम्ही. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल. पत्ता वडनेर, तालुका परंडा. संपर्क 9075 42 66 42. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.